तर आज आपण बनवूया हिरव्या मुगाचे, हे बघा मोड आलेल्या हिरव्या मुगाचे मस्त असे पकोडे बनवूया। तर हे बघा मुगाला छान असे मोड आलेले आहेत। यामध्ये आता आपण टाकूया हिरव्या मिरच्या आणि अद्रक लसूण। आता आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्यायचं आहे। आता यामध्ये आपण टाकूया थोडंसं बेसन आणि बारीक चिरलेला कांदा टाकूया। त्यानंतर आपण इथे टाकूया थोडंसं मीठ टाकूया आणि थोडीशी हळद, त्यानंतर थोडासा जिरा टाकूया आणि छान असं मिक्स करून घ्यायचं। बघा पकोड्याचे मिश्रण जे आहे तयार झालेलं आहे। यामध्ये आता आपण 2 छोटे चम्मच गरम केलेलं तेल टाकायचं आणि छान मिक्स करून घ्यायचं। यामुळे आपले पकोडे जे आहेत एकदम क्रिस्पी कुरकुरे होतात। बघा आता आपण गरम तेलामध्ये छान असं पकोडे अशा प्रकारे चमच्याने टाकून घ्यायचे आणि तळून घ्यायचे। मोड आलेल्या मुगाचे छान असे क्रिस्पी मस्त पौष्टिक असे पकोडे तयार झालेले आहेत। आता आपण अशाच प्रकारे बाकीचे पकोडे तळून घेऊया। तयार आहेत मोड आलेल्या मुगाचे छान असे पौष्टिक पकोडे। सबस्क्राइब करा मराठी किचन विथ मनीषा आणि लाईक करा, शेअर करा।